आगे पोती मावा स्वाद हाथ की रोटी का एक गोलू वाला खेत मेरा मिलके 10 खो। सिंडी चॅलेंज चालू करण्याआधी थोडासा वॉर्मअप केला, कारण कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटी एक्सरसाइज करण्याअगोदर वॉर्मअप करणं हे खूप गरजेचं असतं. हॅलो मित्रांनो, तर आता आपण टॉम हॉलंडचा म्हणजे जो स्पायडरमॅनचा हिरो आहे त्याचा आपण सिंडी चॅलेंज करणार आहे. तर पलवान माझ्यासोबत आहे. पलवान सिंडी चॅलेंजमध्ये काय करायचं माहिती आहे का? 5 चिनम, 10 पुशअप आणि 20 स्क्वॉट्स एक सेट 20 मिनिटं टायमिंग लावून करायचं. 20 मिनिटात त्यानं 27 सेट केले त्याचे. आपण बघायचं किती सेट होतं. ठीक आहे, ओके. 5 चिनम, 10 पुशअप आणि 20 स्क्वॉट्स 20 मिनिटामध्ये. तर मित्रांनो, आज आपण जगात प्रसिद्ध असलेलं सिंडी चॅलेंज करणार आहोत. तर सिंडी चॅलेंज हा एक क्रॉसफिटमधला एक क्लासिक वर्कआउट आहे. या चॅलेंजमध्ये तुम्हाला 20 मिनटाच्या आत शक्य होते तितक्या जास्त फेऱ्या पूर्ण करायच्या असतात आणि प्रत्येक फेरीमध्ये 5 पुलअप्स असतात, 10 पुशअप्स आणि 20 एअर स्क्वॉट्स तुम्हाला मारायचे असतात. हे चॅलेंज फक्त ताकदीचं नाही, तर यामध्ये तुमचा स्टॅमिना चेक केला जातो, तुमची मानसिक चिकाटी चेक केली जाते आणि किती सातत्याने तुम्ही हे करताय याची परीक्षा घेतली जाते. सुरुवातीला असं वाटलं की खूप सोपं आहे, पण 4-5 सेट झाल्यानंतर समजलं की खतरनाक आहे हे चॅलेंज. सुरुवातीला जेव्हा टॉम हॉलंड हा जो हॉलिवूडचा एक ॲक्टर आहे, जो स्पायडरमॅनचा हिरो आहे, त्याच्या तोंडून पहिल्यांदा हे चॅलेंज ऐकलं आणि ऐकल्यानंतर वाटलं की खूप सोपं असेल, कारण टॉम हॉलंडनी 20 मिनटाच्या आत 27 फेऱ्या पूर्ण केल्या होत्या आणि आम्हालाही वाटलं होतं की आम्ही पण त्याच्या जवळपास तरी जाऊ. पण ज्यावेळी सुरुवात केली आणि सुरुवातीची एक 7-8-10 मिनटं झाली, त्यानंतर खरी गंमत चालू झाली. सुरुवातीला हे चॅलेंज ऐकायला खूप सोपं वाटलेलं, पण जसं जसं आम्ही 20 मिनटाच्या जवळ येत होतो ना, तसं श्वासाची स्पीड वाढत होती, हात जड येत होते आणि पाय थरथरायला लागलेले शेवटीपर्यंत. म्हणजे खरंच खूप डिफिकल्ट वाटलं. 4 सेटमध्येच. तर या चॅलेंजमध्ये 3 इव्हेंट होते. पहिला इव्हेंट होता जो पुलअप आपल्याला शिकवतो की आयुष्यात जर वर जायचं असेल तर स्वतःलाच वर ओढावं लागतं, कोणी येऊन आपल्याला वर उचलणार नाही. 16 मिनिटात फक्त 12 सेट झालेत, खतम झाले. त्यानंतर दुसरा जो ॲक्टिव्हिटी होता तो होता पुशअपचा. पुशअप आपल्याला सांगतो की आपण कितीही जरी वेळा खाली पडलो तरी आपल्याला पुन्हा उठण्याची ताकद आपल्यामध्येच असते. आणि तिसरा इव्हेंट असतो जो स्क्वॉट्स. तो आपल्याला आठवण करून देतो की मोठ्या इमारतीचा पाया मजबूत असेल तरच ती उंच उभी राहते. तसंच मोठी स्वप्न करायची असतील तर मजबूत शरीर आणि त्याहूनही मजबूत मन आपल्याला करावं लागेल. तर मित्रांनो, आज आम्ही हे सिंडी चॅलेंज पूर्ण केलं. आम्ही ठरवलेलं की जास्तीत जास्त सेट्स मारायचे, बट पहिलाच दिवस होता. गेले 1 महिन्यापासून काही प्रॅक्टिस नव्हती, त्यामुळं आम्ही फक्त 15 सेट्स मारू शकलो. बट आता आम्ही दोघांनी ठरवले की नेक्स्ट ज्यावेळी पण आम्ही हे चॅलेंज करू तर नक्कीच टॉम हॉलंडला आम्ही टक्कर देणार आणि 27च्या आसपास नक्कीच जाणार. आसपास काय, 27च्या पुढे जाणार. मित्रांनो, 20 मिनिटात 15 सेट, खतरनाक एक्सपिरियन्स. पलवान कसं वाटतंय? एक नंबर. 27चा चॅलेंज होता, 15मध्येच थोड्या दिवसात प्रॅक्टिस करून 27 कंप्लीट. हा पलवान ये.